उल्हासनगर शहर व ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या स्मार्ट आणि प्रीपेड मीटर योजनेच्या विरोधात निवेदन सादर केले आहे। कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू आणि शहर प्रमुख कुलविंदर सिंग बैस यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालय उल्हासनगर 3 येथे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकारच्या या योजनेतील त्रुटीचा उल्लेख करत ग्राहकांवरील वाढत्या आर्थिक भाराविरोधात आवाज उठवला। स्मार्ट मीटरच्या किमतीत तफावत असून प्रीपेड मीटरसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत। तसेच निविदा प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। प्रीपेड मीटरमुळे विजेच्या दरात प्रति युनिट 30 पैसे वाढणार असून वार्षिक 3000 कोटीचा अतिरिक्त भार ग्राहकांवरती येणार आहे। वीज कायदा 2003 नुसार ग्राहकांना प्रीपेड अथवा पोस्टपेड मीटर निवडण्याचा अधिकार आहे। मात्र महाराष्ट्रात सक्ती केली जात असल्याचा आक्षेपही यावेळी घेण्यात आला। इंटरनेट सुविधा अभावी ग्रामीण भागातील ग्राहकांना अडचणी येऊ शकतात। तसेच योजनेमुळे महावितरणच्या 50,000 कर्मचाऱ्यांचे रोजगार धोक्यात येणार असल्याचेही भविष्यात वीज क्षेत्रातील खाजगीकरण होण्याची शक्यता शिवसेनेने वर्तवली आहे। या निवेदनावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। पत्रकार आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। महाराष्ट्र शासन हे सरकार कमी आणि व्यापारी जास्त झालेले आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये खाजगीकरण, व्यापारीकरण, म्हणजे आरोग्य सेवा, शैक्षणिक सेवा, या सेवा हा प्रकार आता लोकांनी विसरून जायचे। शासनाकडून सेवा न करता फक्त पैसे भरा आणि सुविधा घ्या असा प्रकार हे शासन, महाराष्ट्र शासन सध्याचं करते। त्याच धर्तीवर संपूर्ण राज्यामध्ये प्रीपेड मीटर बसवायचा घाट यांनी घातलेला आहे आणि तो प्रीपेड मीटरमध्ये सुद्धा अदानीच्या कंपनीकडून आलेले मीटर बसवायचे। रात्री 11 वाजता लाईट गेली, चार्ज संपला, म्हणजे रिचार्ज संपला, तर त्या माणसांनी जोपर्यंत चार्ज केल्यानंतर ते MSEBचे लोक येतील नाही येतील तोपर्यंत वाट बघायची। त्यानंतर जसं आपण बघतोय की ही यंत्रणा कशी वापरली जाते, घरी बसूनसुद्धा घरच्या मीटर जे आहेत त्याच्यामध्ये ते रीडिंग बदली करू शकतात। त्यामुळे मीटरचे चार्जसुद्धा जास्त येणार आहेत, मनमानी येणार आहेत आणि हे संपूर्ण आमच्या गोरगरीब जनतेला महाराष्ट्रातल्या परवडणार नाही। एका बाजूला मदत म्हणून 1500 रुपये पाठवायचे आणि दुसऱ्या बाजूला हे अशा प्रकारच्या दाम दुपटीनं तिपटीनं वसूल करायचा असा प्रकार चाललेला आहे। हे न परवडणार आहे लोकांना, म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, आम्ही हे होऊ देणार नाही। त्याचबरोबर या उल्हासनगरमध्ये वारंवार होणारं ट्रिपिंग आणि जाणारी लाईट त्याची सुद्धा सूचना यांना केली, त्याच्यामध्ये सुधार झाली पाहिजे। जे स्कीम आहे ते लवकरात लवकर राबवा, पण आम्ही या प्रीपेड मीटरचा विरोध करतो। स्मार्ट मीटरच्या नावाखाली लोकांवर अन्याय होऊ देणार नाही। आमचा 2003 अधिनियमातला जो अधिकार आहे की ऐच्छिक मीटर तो आम्ही घेणार, हे निक्षून यासाठी सांगितलेलं आहे। तशा भावना यांनी वरच्या अधिकाऱ्यांना कळवाव्यात अशा सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत।